Hello students, let's study a theorem. आपण postulate, theorem, proof, types of proof याबद्दलची माहिती पाहिली. आता actual theorem हा prove करून दाखवू आणि तोही डायरेक्ट प्रूफ करू, डायरेक्ट मेथडने प्रूव्ह करून दाखवू. आता तुम्ही थेरमचे नाव ऐकलेले असेल, ज्यामध्ये सर्वांना माहिती असलेला थेरम म्हणजे पायथागोरस थेरम. हे नाव सर्वांना माहिती आहे. अगदी 7व्या वर्गापासून तुम्ही या थेरमचं नाव ऐकत आले. या थेरमचा उपयोग कसा करायचा हे तुम्हाला माहिती आहे की एक राईट अँगल ट्रायंगल असतो आणि राईट अँगलच्या समोरासमोरची बाजू तिला आपण हायपोटेन्यूज म्हणतो. मग आता हा ट्रायंगल ABC आहे. या ट्रायंगल ABC मध्ये AC ही हायपोटेन्यूज आहे आणि AB आणि BC या रिमेनिंग साइड्स आहेत त्या राईट अँगल ट्रायंगलचे. तर मग पायथागोरस थेरम आपल्याला असं सांगतो की हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर. आता हे नेमकं कसं आलं हे तुम्हाला अजूनपर्यंत माहित नाही. हे कसं शक्य आहे? मात्र या थेरमचा तुम्ही उपयोग केलेला आहे. जे एक्झाम्पल सोडवलेले आहेत की जर ही एक बाजू 4 सेंटीमीटर असेल, दुसरी बाजू 3 सेंटीमीटर असेल, तर पायथागोरस थेरम वापरून तुम्हाला ही तिसरी बाजू 5 सेंटीमीटर वगैरे मिळालेली आहे. बरोबर आहे? म्हणजे ह्या थेरमचा तुम्ही अप्लिकेशन केलेलं आहे, वापर केलेला आहे. मात्र हा थेरम पायथागोरसने कसा सिद्ध केला हे मात्र तुम्हाला माहित नाहीये. हा थेरम तुम्हाला प्रूव्ह करून दाखवायचा आहे मात्र 10व्या वर्गामध्ये. हा भाग 10व्या वर्गामध्ये आहे. मग आता असे वेगवेगळे थेरम प्रूव्ह करण्याच्या आधी आपण अत्यंत छोटा थेरम घेऊ, तो प्रूव्ह करून दाखवू. जसं स्टेटमेंट आहे की अपोजिट एंगल्स फॉर्म बाय टू इंटरसेक्टिंग लाइन्स आर ऑफ इक्वल मेजर्स. साधं सरळ वाक्य आणि स्टेटमेंट आहे, कंडिशनल स्टेटमेंट ते आपल्याला बनवता येतं की जर दोन लाईन इंटरसेक्टिंग लाईन असतील, कसं बनवू आपण याचं कंडिशनल स्टेटमेंट? इफ टू लाइन्स आर इंटरसेक्टिंग लाइन्स देन इट्स अपोजिट एंगल्स आर ऑफ इक्वल मेजर्स. असं आपल्याला साध्या पद्धतीने याचं कंडिशनल स्टेटमेंट बनवता येतं. म्हणजे जर दोन लाईन इंटरसेक्टिंग लाईन असतील, समजा ही एक लाईन आहे आणि एक दुसरी लाईन आहे, दोन्ही लाईन हे इंटरसेक्टिंग लाईन आहे, पॅरलल कोणीच म्हणणार नाही या लाईनला. बरोबर आहे? इंटरसेक्टिंग लाईन्स आहेत. पहिल्या लाईनचं नाव देऊ आपण लाईन AB, दुसऱ्या लाईनचं नाव देऊ आपण लाईन CD. दोन्ही लाईन AB आणि CD हे O पॉइंट मध्ये काय होत आहे? इंटरसेक्ट होत आहे. ही कंडिशन जर दिली असेल तर, अँटीसिडंट जर हे असेल तर कॉन्सिक्वेंट काय आहे? जर दोन लाईन इंटरसेक्ट होत असतील तर, मी कंडिशनल स्टेटमेंट मध्ये बोलतोय, जर दोन लाईन इंटरसेक्ट होत असतील तर अपोजिट एंगल्स फॉर्म बाय देम, म्हणजे यांनी तयार केलेले अपोजिट एंगल्सचं माप हे कॉन्ग्रुएंट असतं. म्हणजे एंगल AOC आणि एंगल DOB हे दोन्ही एंगल काय असतील? कॉन्ग्रुएंट असतील. म्हणजे याचं कंडिशनल स्टेटमेंट कसं बनेल? इफ टू लाइन्स इंटरसेक्ट ईच अदर देन इट्स अपोजिट एंगल्स आर ऑफ इक्वल मेजर. म्हणजे हा एंगल आणि हा एंगल दोन्ही अपोजिट एंगलचं माप हे सारखं असेल. या एंगलचं माप 60 डिग्री तर या एंगलचं माप 60 डिग्री असेल असं आपण म्हणू शकतो. मग आता काय करायचं असते? थेरमचं हे स्टेटमेंट आहे. स्टेटमेंट वरून आपण फिगर काढली. फिगर आपल्या मतानेच काढली, आपल्याच मताने आपण नाव दिले, असं प्रत्येक वेळेस करावं लागतं. मग आता हे आपल्याला फिगर आपण काढलेली आहे. आता आपण गिवन लिहू.
गिव्हन मध्ये काय दिलं जातं, दिलेला पाथ म्हणजे अँटीसिडेंटचा पाथ, ज्याला आपण अँटीसिडेंट म्हणू, तो भाग गिव्हन मध्ये दिलेलं काय आहे आपल्याला, लाईन एबी आणि लाईन सीडी हे ओ पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतात एवढंच दिलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे आपण काय म्हणू, लाईन एबी अँड लाईन सीडी intersects at point O. एवढी माहिती दिलेली आहे. फिगर वरून लिहायची ती, वाक्य लिहून ठेवायचं नाही. मग आता हे आपल्याला दिलेला भाग झाला. आता टू प्रूव्ह, काय प्रूव्ह करून दाखवायचं आपल्याला, काय सिद्ध करून दाखवायचं आहे तो बघा. दिलेला भाग आहे प्रूव्ह करून दाखवायचा आपल्याला, जो आपण आपल्या वाक्याच्या कॉन्सिक्वेंट मध्ये असते. काय प्रूव्ह करून दाखवायचं आहे, जर दोन लाईन इंटरसेक्ट होत असतील, हे झालं अँटीसिडेंट, तर अपोजिट अँगल्स जे आहेत ते कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे काय, अपोजिट अँगल, कोणता अँगल आहे, अँगल AOC is congruent to angle DOB. angle DOB, अँगल AOC आणि DOB हे दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट आहेत. हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवता येतं. हे झालं पहिलं प्रूव्ह यामधलं. इथे आपल्याला अपोजिट अँगलची जशी ही पेअर मिळते AOC अँगल DOB, तशीच दुसरी पेअर सुद्धा मिळते अपोजिट अँगलची, अँगल AOD आणि अपोजिट अँगल COB. मग दुसरे आपण लिहू शकतो, अँगल AOD इज कॉन्ग्रुएंट टू अँगल COB. हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. आता हे आपण थेरम प्रूव्ह करून दाखवू. दिलेला जो भाग आहे त्यावरून आपण आता हा थेरम प्रूव्ह करून दाखवू. म्हणजे सोडवत जाऊ या माहितीच्या आधारावर आणि इथपर्यंत पोहोचू. आता एक गोष्ट लक्षात घ्या, प्रूव्ह करत असताना अँगल AOC आणि अँगल AOD हे कोणते दोन अँगल आहेत, मी फिगर इथे पुन्हा काढतो. अँगल AOC आणि अँगल AOD, अँगल AOC आणि अँगल AOD हे दोन अँगल कोणते दिसतात, मग बस हे दोनच अँगल दिसायला पाहिजे. कोणते अँगल आहेत ते, अँगल्स इन लिनियर पेअर. आणि अँगल्स इन लिनियर पेअर हे नेहमी कसे असतात, 180 डिग्रीचे असतात. म्हणजे त्या दोन्ही अँगलच्या मापाची बेरीज 180 डिग्री असते. म्हणजे आपण असं लिहू शकतो, अँगल AOC प्लस अँगल AOD, अँगल AOD इज इक्वल टू 180 डिग्री. म्हणजे दोन्ही अँगलच्या मापाची बेरीज 180 डिग्री. याचा अर्थ एक अँगल 90 चा दुसरा अँगल 90 चा आहे असं नाही. एक अँगल 60 चा असू शकतो, एक 120 चा असू शकतो. दोन्ही अँगलच्या मापाची बेरीज 180 डिग्री आहे. काय कारण आहे, कारण अँगल्स इन लिनियर, अँगल्स इन लिनियर पेअर. याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणू. ही इक्वेशन याला आहे. आता याच पद्धतीने अँगल AOD आणि अँगल DOB ह्या जर दोन अँगलचा विचार केला तर हे पण दोन अँगल एकमेकांचे कोणते अँगल आहेत, अँगल्स इन लिनियर पेअर. म्हणजे आपण काय लिहू, अँगल AOD प्लस अँगल DOB इज इक्वल टू आल्सो 180 डिग्री. बरोबर अँगल पाहायचं, अँगल AOD प्लस अँगल DOB हे सुद्धा दोन अँगल लिनियर पेअर अँगल. म्हणून दोन्ही अँगलच्या मापाची बेरीज 180 डिग्री आहे. कारण लिहू आपण पुन्हा अँगल्स इन लिनियर पेअर. याला इक्वेशन नंबर 2 देऊ. आता मला सांगा, हे इक्वेशन 1 आहे, हे इक्वेशन 2 आहे. दोनही इक्वेशनची राइट हँड साइड, इकडली लेफ्ट हँड साइड, इकडली राइट हँड साइड, लेफ्ट हँड साइड, राइट हँड साइड, दोनही इक्वेशनची राइट हँड साइड ही इक्वल आहे. याचा अर्थ दोनही इक्वेशनची लेफ्ट हँड साइड सुद्धा काय असेल, इक्वल असेल. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, फ्रॉम इक्वेशन
1 and 2. अँगल याची पहिली लेफ्ट हँड साइड, पहिल्या इक्वेशनची लेफ्ट हँड साइड बरोबर दुसऱ्या इक्वेशनची लेफ्ट हँड साइड. अँगल AOC प्लस अँगल AOD इज इक्वल टू दुसऱ्या इक्वेशनची लेफ्ट हँड साइड अँगल AOD प्लस अँगल DOD. असं आपण इक्वेशन 1 आणि 2 वरून म्हणू शकतो. आता इक्वल टू चिन्हाच्या दोन्ही बाजूला अँगल AOD दिसतं आणि पलीकडे सुद्धा अँगल AOD दिसतं. दोन्ही काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल. मग राहिलं काय, अँगल AOC इज इक्वल टू अँगल DOB. हेच आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं होतं. अँगल AOC इज इक्वल टू अँगल DOB. आपण असं पुन्हा लिहू शकतो. therefore अँगल AOC इज कॉन्ग्रुएंट, फक्त चिन्ह बदललं आहे, अँगल DOB. हे आपल्याला पहिलं प्रूव्ह करता इथपर्यंत आपल्याला पोहोचायचं होतं, हे आपण इथे पोहोचलो. आता जसं हे प्रूव्ह करून दाखवलं असंच आपल्याला दुसरंही प्रूव्ह करायचं. मग आता ते एवढं प्रूव्ह करत बसायचं नाही, सरळ लिहून आपण सिमिलरली जर आपल्याला पहिलं प्रूव्ह करता आलं, पहिलं स्टेटमेंट प्रूव्ह करता आलं, तर दुसरं स्टेटमेंट आपण तसंच प्रूव्ह करू शकतो. म्हणून आपण लिहू अँगल AOD is also congruent to angle COB. या पद्धतीने आपल्याला दोन्ही स्टेटमेंट प्रूव्ह करता आले. याला म्हटलं जातं डायरेक्ट मेथड ऑफ प्रूफ. हे आपण डायरेक्ट प्रूफ केलेलं आहे. आलं की नाही लक्षात? हा थेरम व्यवस्थित तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घेऊ शकता. यानंतरचा आहे भाग प्रॅक्टिस सेट. प्रॅक्टिस सेट 1.3. प्रॅक्टिस सेट 1.3 पाहू. आपण कंडिशनल स्टेटमेंट आणि त्या कंडिशनल स्टेटमेंटचं कॉन्व्हर्स करणं हे पाहिलेलं आहे. एखादं वाक्य साध्या स्टेटमेंट मध्ये दिलेलं असतं, त्याचं कंडिशनल स्टेटमेंट आपल्याला बनवता येतं, आणि कंडिशनल स्टेटमेंट एकदा बनलं की मग त्याचं कॉन्व्हर्स सुद्धा आपल्याला बनवता येतं. आता जसं आपल्याला म्हटलेलं आहे तसं आपण करू. क्वेश्चन नंबर 1 मध्ये राईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स इन इफ देन फॉर्म. म्हणजे खाली दिलेले जे वाक्य आहेत हे इफ देन फॉर्म मध्ये कन्वर्ट करा. तर इफ देन फॉर्म म्हणजे कंडिशनल स्टेटमेंट, म्हणजे साध्या स्टेटमेंट मध्ये वाक्य दिलेलं आहे ते कंडिशनल स्टेटमेंट मध्ये कन्वर्ट करायचं. बस एवढंच करून दाखवायचं. 3 एक्झाम्पल आहे. पहिले एक्झाम्पल आहे द अपोजिट अँगल्स ऑफ अ पॅराग्राम आर कॉन्ग्रुएंट. पहिल्यांदा तर आपल्याला सेंट्रल आयडिया लक्षात येणं महत्त्वाचं आहे. अपोजिट अँगल्स ऑफ अ पॅराग्राम आर कॉन्ग्रुएंट म्हणजे पहिल्यांदा एक पॅराग्राम आहे, लक्षात घ्या, आणि हा जर पॅराग्राम असेल तर मग त्याचे अपोजिट अँगल ही एक पेअर आणि हे दुसरी पेअर ही कॉन्ग्रुएंट असते. असं वाक्य दिलेलं आहे. मग आता याचं कंडिशनल स्टेटमेंट कसं होईल? पहिल्यांदा काय दिलेलं आहे, जर एखादा क्वाड्रिलॅटरल पॅराग्राम असेल तरच त्याचे अपोजिट अँगल्स हे सुद्धा काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. जर आपण मराठीमध्येच ते वाक्य कंडिशनल मध्ये म्हटलेलं आहे. मग आता लिहायचं कसं? इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ पॅराग्राम. जर एखादा क्वाड्रिलॅटरल हा पॅरलेलोग्राम असेल तर then its opposite angles are congruent. हे साध्या सरळ पद्धतीने आपण कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे इफ देन फॉर्म मध्ये हे वाक्य केलेलं आहे. दुसरं वाक्य, the diagonals of a rectangle are congruent.
हे तसंच आहे. हे एक रेक्टँगल आहे. म्हणजे पहिली अट ही आहे की तो क्वाड्रिलॅटरल रेक्टँगल असला पाहिजे. जर हा क्वाड्रिलॅटरल रेक्टँगल आहे तर याचे डायगोनल्स सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. हा डायगोनल बरोबर दुसरा डायगोनल. डायगोनल्स ऑफ द रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे पहिल्यांदा तो क्वाड्रिलॅटरल रेक्टँगल आहे म्हणून पुढच्या बाबी आहेत की त्याचे डायगोनल्स हे कॉन्ग्रुएंट आहेत. वाक्य कसं होईल? इफ अ क्वाड्रिलॅटरल is a rectangle. जर एखादा क्वाड्रिलॅटरल हा रेक्टँगल असेल तर then its diagonals are congruent. या पद्धतीने आपल्याला वरील साध्या स्टेटमेंटचा कंडिशनल स्टेटमेंट बनवता येते. आता इथे तिसरं आहे. इन एन आयसोस्केलस ट्रायंगल इथे कंडिशन तीच आहे की ट्रायंगल जसे इथं पहिल्यांदा हा पॅरलोग्राम असला पाहिजे, हा क्वाड्रिलॅटरल रेक्टँगल असला पाहिजे, तसंच इथे आपण म्हणू की एक ट्रायंगल हा आयसोस्केलस ट्रायंगल असला पाहिजे. आयसोस्केलस ट्रायंगल म्हणजे ज्या ट्रायंगलच्या दोन साइड या कॉन्ग्रुएंट असतात अशा कुठल्याही ट्रायंगलला आपण आयसोस्केलस ट्रायंगल म्हणतो. मग काय म्हटलेलं आहे? इन एन आयसोस्केलस ट्रायंगल the segment joining the vertex. आयसोस्केलस ट्रायंगल मध्ये याला वर्टेक्स म्हटलं जातं. हा पॉइंट जो आहे वरचा त्याला वर्टेक्स म्हटलं जातं. मग सेगमेंट जॉइनिंग द वर्टेक्स अँड मिड पॉइंट ऑफ द बेस. हा वर्टेक्स आहे आणि हा खालचा बेस आहे. बेसचा मिड पॉइंट आहे. वर्टेक्स आणि हा बेसचा मिड पॉइंट याला जोडणारी जी सेगमेंट आहे, सेगमेंट जॉइनिंग द वर्टेक्स अँड मिड पॉइंट ऑफ बेस इज परपेंडिक्युलर टू बेस. तर ही जी वर्टेक्स आणि मिड पॉइंटने जोडलेली जी सेगमेंट आहे ही सेगमेंट बेसला परपेंडिक्युलर आहे. जो बेस आहे याला ही सेगमेंट परपेंडिक्युलर आहे असं म्हटलेलं आहे. कंडिशनल स्टेटमेंट कसं होईल? कंडिशनल स्टेटमेंट असं होईल की जर एखादा ट्रायंगल हा आयसोस्केलस ट्रायंगल असेल तर इफ अ ट्रायंगल इज आयसोस्केलस ट्रायंगल then segment joining the vertex and midpoint of the base is perpendicular to base. साधं सरळ. म्हणून आपण काय म्हणू? if a triangle is an isosceles म्हणू शकतो किंवा isosceles triangle is an isosceles triangle then segment joining the vertex and midpoint of base is perpendicular to base. बस जसंच्या तसंच. महत्वाचं आहे की दिलेला ट्रायंगल हा आयसोस्केलस ट्रायंगल असेल तर समोरच्या क्लिअर होईल. मग हे इफ हे वाक्य सुद्धा आपण इफ आणि देन या फॉर्मॅट मध्ये केलेलं आहे. हे वाक्य सुद्धा इफ आणि देन या फॉर्मॅट मध्ये म्हणजे कंडिशनल स्टेटमेंट मध्ये केलेलं आहे. क्वेश्चन नंबर 2 पाहू. क्वेश्चन नंबर 2 असा म्हणतो की राइट द कॉन्व्हर्सेस ऑफ फॉलोइंग स्टेटमेंट्स. इथे दिलेले जे स्टेटमेंट आहे ह्या स्टेटमेंटचं कॉन्व्हर्स करा म्हणतात. मात्र जर आपल्याला साधं स्टेटमेंट दिलं असेल तर पहिल्यांदा कंडिशनल करावं लागतं आणि नंतर मग कॉन्व्हर्स करता येतं. मग हे वाक्य जरा पाहू आपण. The alternate angles formed by two parallel lines and their transversal are congruent.
हे वाक्य पहिल्यांदा हे ओळखा की हे स्टेटमेंट आहे की कंडिशनल स्टेटमेंट आहे. हे वाक्य स्टेटमेंट मध्ये आहेत. ह्या स्टेटमेंटचं पहिल्यांदा आपल्याला कंडिशनल स्टेटमेंट बनवावं लागेल आणि नंतर मग त्याचा कॉन्व्हर्स करता येईल. पहिल्यांदा तर आपण सेंट्रल आयडिया एक्झाम्पलची लक्षात घ्या आणि कंडिशनल स्टेटमेंट तयार करा. काय म्हटलेलं आहे? अल्टरनेट अँगल्स फॉर्म बाय टू पॅरलल लाईन्स. म्हणजे महत्त्वाची कंडिशन आहे की दोन लाईन पॅरलल असतील तर. दोन लाईन आहेत या पॅरलल आहेत, हा त्याचा ट्रान्सव्हर्सल आहे, असं असेल तर इथे तयार होणारे अल्टरनेट अँगल्स हे कॉन्ग्रुएंट असतात. हे कंडिशन, हे आपण आता मराठीत केलेलं कंडिशनल स्टेटमेंट आहे. म्हणजे इफ टू लाइन्स आर पॅरलल देन अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट असं आपण म्हणू शकतो. इफ टू लाइन्स आर पॅरलल and transversal intersects them म्हणजे त्या पॅरलल लाईनला ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट होत असेल तर then alternate angles are congruent. तो पहिल्यांदा लाईन पॅरलल असेल तर अल्टरनेट अँगल्स हे कॉन्ग्रुएंट असतात. लाईन पॅरलल नसेल तर मग अल्टरनेट अँगल तर तयार होईल मात्र ते कॉन्ग्रुएंट नसतात. ठीक आहे, हे जर आपण कंडिशनल स्टेटमेंट केलं. आता याचा आपण कॉन्व्हर्स करूया. कॉन्व्हर्स काय होईल मग? हे कंडिशनल स्टेटमेंट आहे इफ दे, तर उलट करायचं आहे. काय म्हणू? इफ alternate angles formed by two lines and their transversal are congruent, then these two lines are parallel. बरोबर आहे की नाही? जर अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट असतील, ह्या दोन लाईनने आणि ट्रान्सव्हर्सलने तयार होणारे अल्टरनेट अँगल जर कॉन्ग्रुएंट असतील तर ह्या दोन लाईन पॅरलल असतात, असं त्याचा कॉन्व्हर्स होईल. मग आपण काय म्हणू? इफ alternate angles formed by two lines, two parallel lines बनणार नाही यामध्ये, two lines and transversal are congruent, then these lines are parallel. मग त्या लाईन पॅरलल असते, असं कॉन्व्हर्स आपल्याला तयार करता येईल. हे वाक्य जरा बघू. इफ अ पेअर ऑफ इंटेरियर अँगल, हे अल्टरनेट अँगलचं होतं की इंटेरियर अँगलचं. इफ pair of interior angles made by transversal of two lines are supplementary, then the lines are parallel. पहिल्यांदा तर ओळखा की हे वाक्य ऑलरेडी कंडिशनल स्टेटमेंट मध्ये आहे, इफ देन फॉर्म मध्ये. मग याच्यावरून डायरेक्ट आपल्याला कॉन्व्हर्स तयार करता येतो. असं इथे नव्हतं. इथे साधं स्टेटमेंट होतं, नंतर कंडिशनल स्टेटमेंट तयार केलं, नंतर कॉन्व्हर्स तयार केलं. इथे ऑलरेडी हे इफ देनच्या फॉर्म मध्ये हे वाक्य आपल्याला दिसत आहे, इफ आणि देनच्या फॉर्मॅट मध्ये हे वाक्य दिसत आहे, म्हणजे ऑलरेडी कंडिशनल स्टेटमेंट आहे. मग आता याचं सरळ आपण काय करू? कॉन्व्हर्स करू. कॉन्व्हर्स काय होईल? काय म्हटलेलं आहे?
if a pair of interior angles made by transversal of two lines parallel आहे असं म्हटलेलं नाहीये म्हणजे हा दोन लाईन आहे हा ट्रान्सव्हर्सल आहे आणि हा एक इंटिरियर आहे अँगल आणि हा दुसरा इंटिरियर अँगल हे दोन्ही इंटिरियर अँगल सप्लिमेंटरी आहे जर दोन्ही अँगल हे सप्लिमेंटरी म्हणजे दोन्ही अँगलच्या मापाची बेरीज 180 डिग्री आहे तर दोन्ही लाईन्स या पॅरलल आहेत असं आपल्याला म्हटलेलं आहे जर अँगल इंटेरियर इंटेरियर अँगल जर सप्लिमेंटरी तर लाईन पॅरलल असते आपल्याला म्हटलेलं आहे याचं कॉन्व्हर्स कसं होईल कॉन्व्हर्स असा होईल की इफ टू लाइन्स आर पैरेलल then interior angles made by the transversal of these two lines are supplementary सरळ सरळ उलट होईल म्हणजे आपण असं म्हणू if two lines are parallel then a pair of interior angles formed by transversal are supplementary if two lines are parallel जर दोन लाईन पॅरलल असतील तर इंटेरियर अँगल्स हे सप्लिमेंटरी असतात then the pair of interior angles formed by transversal with their two parallel lines are supplementary तीसरं the diagonals of rectangle are congruent वाक्य स्टेटमेंट मध्ये पहिल्यांदा कंडिशनल स्टेटमेंट बनवावं लागेल नंतर कॉन्व्हर्स बनवावं लागेल काय डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट म्हणजे रेक्टँगल आहे याचे डायगोनल्स हा जर रेक्टँगल आहे तर याचे डायगोनल्स हे कॉन्ग्रुएंट आहे पहिल्यांदा कंडिशनल स्टेटमेंट कसं होईल हे वाक्य आपलं झालेलं आहे तिथेच आहे पहा डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट याचं कंडिशनल स्टेटमेंट कसं होईल डायगोनल्स ऑफ अ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट जे पहिल्यांदा क्वाड्रिलॅटरल रेक्टँगल असेल तर त्याचे डायगोनल्स हे काय असतील कॉन्ग्रुएंट असतील असं कंडिशनल स्टेटमेंट होईल इफ अ क्वाड्रिलॅटरल is a rectangle जर एखादा क्वाड्रिलॅटरल रेक्टँगल असेल आधी तर then its diagonals तेव्हा मग ह्या रेक्टँगलचे डायगोनल्स सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात then its diagonals are congruent हे कंडिशनल स्टेटमेंट तयार केले आहे स्टेटमेंट बरोबर आता याचा कॉन्व्हर्स कसा असेल इफ डायगोनल्स ऑफ एनी डायगोनल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रुएंट एखाद्या कोणत्याही कोणताही क्वाड्रिलॅटरल असो त्याचे जर डायगोनल कॉन्ग्रुएंट असतील तर तो क्वाड्रिलॅटरल दुसरा तिसरा काही नसून तो रेक्टँगल असतो असा त्याचा कॉन्व्हर्स होईल म्हणजे आपण काय म्हणू इफ डायगोनल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल
कुठल्याही एका क्वाड्रिलॅटरलचा. त्या क्वाड्रिलॅटरलचा टाइप आपल्याला माहित नाही. इफ डायगोनल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रुएंट, जर त्या डायगोनलचे जर त्या क्वाड्रिलॅटरलचे डायगोनल्स जर कॉन्ग्रुएंट असतील, then that quadrilateral is rectangle. Then it is rectangle. असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. या पद्धतीने आपण इथे कॉन्व्हर्स तयार केले आहेत आणि इथे आपल्याला कंडिशनल स्टेटमेंट, CS म्हणजे आपण कंडिशनल स्टेटमेंट म्हणून इथे आपण ते तयार केलेले आहे. एकदा की एक्झाम्पलची किंवा त्या स्टेटमेंटची आयडिया लक्षात आली, सेंट्रल आयडिया तुम्हाला लक्षात आली की त्यानंतरच तुम्हाला त्याचा कंडिशनल स्टेटमेंट बनवता येते आणि एकदा कंडिशनल स्टेटमेंट बनलं की मग आपल्याला त्याचा उलटफेर करून कॉन्व्हर्स सुद्धा तयार करता येते. हे जरी एक्झाम्पल मी तुम्हाला इथे सोडवून दिले तरी अशा पद्धतीचे एक्झाम्पल तुम्हाला सोडवता यायला पाहिजे. या ठिकाणी हे आपलं प्रकरण संपलंय. मात्र तीनही प्रॅक्टिस सेटवर आधारित प्रॉब्लेम सेट 1 हा तुम्हाला अत्यंत प्रामाणिकपणे नोटबुक मध्ये सोडवायचा आहे. ठीक.